नमस्कार, मी उज्ज्वला. अगदी झटपट तयार होणारी इडली आहे आणि विशेष म्हणजे पौष्टिक आहे, कारण यामध्ये भाज्याही घातलेल्या आहे. आणि सध्या हिरव्या वाटाण्याचा सीझन आहे, तर एक वाटीभर वाटाण्यामध्ये भरपूर भाज्या घालून मस्त अशी झटपट ही इडली तयार होते. चवीला तर खूप छान आणि मस्त लागतेच. आणि विशेष म्हणजे यामध्ये एकही थेंब तेल मी वापरलेले नाही इडली करताना. तुम्हाला जर तेल अजिबात खायची नसेल तर नक्की एक वेळा इडली तयार करून बघा. सोबतच चटणीची रेसिपी दाखवलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एक मध्यम आकाराची वाटी भरून मी हे वाटाण्याचे दाणे घेतले. आता सध्या फ्रेश वाटाण्याच्या शेंगाचं सीझन आहे, त्यामुळे मी हे शेंगातले दाणे काढून घेतले. म्हणून याला शिजवायची वगैरे अजिबात गरज नाहीये. डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात हे दाणे घातले की याला बारीक करून घ्यायचं. आणि ही वाटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी घेऊ शकता. इडलीला छान चव येण्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या. आता या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अद्रकचा एक छोटासा तुकडा आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, त्या सुद्धा यामध्ये घालायच्या आणि या वाटाण्याच्या दाण्यासोबतच बारीक करून घ्यायच्या. मिरच्या बारीक व्हाव्या म्हणून असे जाडसर तुकडे केले आणि एक लिंबू यामध्ये पिळायचं, त्यामुळे याला छान अशी आंबूसपणाची चवही येते आणि हिरवा रंग तसाच राहतो. आता दही घालत असाल तर 2 चमचे दही सुद्धा वापरू शकता तुम्ही, पण मी एक लिंबू पिळले आणि पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो तो अगदी पाव चमचा लिंबू सत्व घेतलेले आहे. त्यामुळे दही घालण्याची अजिबात गरज नाही. लिंबू सत्व आणि लिंबू पिळायचे नसेल तर 2-3 चमचे दही वापरू शकता. 1 चमचा साखर घातली. आता यामध्ये ज्या वाटीने आपण हिरवे वाटाणे मोजले त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घेतलं. ते थोडं थोडं घालत हे बघा अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली. आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेते. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून तेही यात काढून घेतलं, म्हणजे अगदी काहीच व्हायला जात नाही. आता हे सर्व मिक्स करू. आणि ज्या वाटीने आपण हिरवे वाटाणे मोजून घेतले होते, पाणी मोजलं त्याच वाटीने एक वाटी भरून मी बारीक रवा घेतला. जाड रवा असेल तर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊ शकता. आता यामध्ये मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची छान अशी पेस्ट तयार करू, पण जास्त पाणी नाही घालायचं. रवा थोडंसं पाणी शोषूनच घेतो, त्यामुळं हे बघा अशा पद्धतीने हे केलं. आता याला 5-6 मिनिटासाठी भिजू देऊ. रवा भिजत आहे तोपर्यंत त्यासोबत खायची चटणी करून घेऊ. हे जे ओलं नारळ होतं माझ्याकडं त्याची काळी पाट काढून घेतली, पाठीमागचा काळा भाग, आणि याची काप तयार केली. असा ओला नारळ नसेल तर सुका नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता. चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, पाव चमचा काळे मीठ आणि एक छोटीशी वाटी भरून किंवा 2-3 चमचे डाळवं घेतलेलं आहे. हे डाळवं जर नसेल तर फुटाणे घेऊ शकता, आणि दोन्ही नसेल तर शेंगदाणे छान खमंग भाजून त्याची साल काढून तेही तुम्ही वापरू शकता. 2-4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा एक छोटासा तुकडा घेतला आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात घालते, रस पिळते आणि याला वाटून घेते. बघा थोडं थोडं पाणी घाललं, त्याची छान अशी बारीक पेस्ट तयार केली. एका छोट्या बाउलमध्ये मी हे काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही यात घातलं. आता आवडीनुसार पाणी घालून तुम्ही हे पतलं घट्ट तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता याला फोडणी देण्यासाठी एका छोट्याशा कढईत 1 ते 2 चमचे तेल गरम केलं. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घातले. ते छान तडतडले की ते यामध्ये टाकून द्यायचे. अगदी साधी सोपी फोडणी दिलेली या चटणीला, फार अशी अवघडही नाहीये. आता यामध्ये मिक्स करू. मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. आता याला जर फोडणी दिली नाही तर अगदी एकही चमचा तेल न घालता इडली आणि चटणी दोन्ही तयार होते. इडलीच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घातले, छान असं मिक्स केलं. आता अशी इडली तुम्ही लावू शकता, पण याचा पौष्टिकपणा आणखीन वाढवण्यासाठी यामध्ये थोड्याफार भाज्या घालू. छोटी अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर, मक्काचे दाणे घेतले अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी बीन्स घेतलं. आता माझ्याकडे ह्या भाज्या होत्या आणि मला आवडत होत्या म्हणून मी या घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळ्या भाज्या घेऊ शकता किंवा याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. तुम्ही अगदी यामध्ये पालेभाज्या वगैरे वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार सर्व भाज्या यात घालू शकता तुम्ही. आता बाकीची सर्व तयारी झाली की यामध्ये अगदी छोटा पाव चमचा भरून मी खाण्याचा सोडा घेते. आता तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर तशी इडली करू शकता, पण मऊ लुसलुशीत जाळीदार ती होत नाही. ती होण्यासाठी फक्त थोडासा 2-4 चिमूट सोडा यामध्ये घालायचा. एकाच दिशेने फिरवून घेऊ, म्हणजे बॅटर छान असं हलकं फुलकं होतं. इडली पात्रातलं पाण्याला उकळी आली की मग यात सोडा घालायचा. प्लेटला तेल लावून घेतलेलं होतं मी इडलीच्या, त्यामध्ये थोडं थोडं हे बॅटर घालून घ्यायचं. आणि यावरतून मी थोड्या थोड्या भाज्याही घातल्या, त्यामुळे दिसायला छान दिसतात. आता तुमच्या मुलांना वरतून भाज्या अशा आवडत नसेल तर नाही घातल्या तरीही चालेल.
सर्व प्लेट आता मी इडली पात्रात ठेवून देते. खालच्या इडलीवरती वरच्या प्लेटची छिद्रे आणि खालच्या छिद्र्यावरती वरच्या प्लेटची इडली येईल अशा पद्धतीने या प्लेट्स इडली पात्रात ठेवायच्या. म्हणजे अगदी वरच्या इडलीपर्यंत छान अशी गरम वाफ लागते आणि इडली छान होते. यावर झाकण ठेवून देऊ आणि फुल गॅसवरती 12 ते 13 मिनिटं वाफवून घेऊ. फुल गॅसवरती 12 मिनिटं वाफवले त्यानंतर यावरचे झाकण काढून घेऊ आणि इडली झाली की नाही ते चेक करायचं. बघा किती सुंदर आणि मस्त इडली टम्म फुगून आलेली आहे, पण आतमध्ये झाली की नाही हे त्यामध्ये चाकू किंवा टूथपिक घालून बघायचं. मी चाकू घातला, चाकू क्लीन निघाला म्हणजे इडली छान अशी झालेली. मी त्या प्लेट्स खाली घेतल्या. त्यानंतर जवळपास 7-8 मिनिटं थंड होऊ दिल्या. प्लेट्स हातात धरण्याजोग्या थंड झाल्या की आपली रेग्युलर इडली जशी आपण चाकू किंवा चमच्याच्या मदतीने काढतो तशीच काढून घ्यायची. खूप छान आणि मस्त इडली झालेली, अगदी क्लीन निघते, खालून अशी मस्त जाळी पडलेली आणि विशेष म्हणजे झटपट होते. आणि यामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे पौष्टिक तर आहे. तेलाचा एकही थेंब वापरलेला नाहीये. चाळणीमध्ये अशा उलट्या करून ठेवायच्या म्हणजे थंड हवा लागते. सोबत चटणीची रेसिपी दाखवलेली आहे. आता चटणीलाही तुम्ही फोडणी दिली नाही तर अजिबात तेल वापरलं जात नाही या इडलीमध्ये. चवीला तर मस्त आहेत. तुम्हाला डाएट इडली म्हणून खायची असेल तर तुम्ही नक्की अशी इडली करून खाऊ शकता. चवीला तर मस्त पौष्टिक अशी इडली होते. सध्या वाटाण्याचं सीझन आहे तर एक वेळा नक्की करून बघा अशा पद्धतीची इडली. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.